सोलापूरकर दीपाच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दीपा आज भजी बनवणार आहे. भजीच नाही, दीपा सगळा स्वयंपाक बनवणार आहे भावांनो. फक्त व्हिडिओ बघा आणि सांगा दीपा स्वयंपाक काय काय बनवायला लागले आणि कसा बनला आहे स्वयंपाक माझा. खाणार तर नाही तुम्ही, बघून तर सांगा. पण नक्की खायचं असेल तर घरी यावं लागेल माझ्या. हे बघा, एवढं रक्त यायला तर लागलं ना, त्यामुळे मम्मी म्हणली पहिला बँडेज लाव. गेले दुकानला, तेल घेतले, बेसन घेतले, बँडेज घेतले. शिस्तीत घरी येईपर्यंत मम्मी तेल गरमला ठेवली होती म्हणून भजी लगेच सोडले. भजी सोडले म्हणताव का, एक खाल्ले पहिला काढल्या एवढं भारी लागाल तर क्रिप्सी आणि परत वरनं शेवग्याची आमटी पण करायची होती. मम्मी म्हणायला लागले मी शिकवले नाही काय नाही, एवढं भारी कसं बनवायला लागलीच गं सगळं म्हणून. आता मम्मीला काय सांगावं, तिची ले काय म्हणलं तर तिच्यासारखीच बनवणार ना स्वयंपाक. मम्मीसारखं येणार नाही मला, पण थोडं जमतं आहे. मम्मीला आवडेल असं तर जमते मला स्वयंपाक. हे बघा, एकदम भाजी झाली, एकदम पातळ आमटी रस्सा केलते आणि मम्मीला गरम गरम भाकर करून द्यावं असं वाटलं मला. कारण सुट्ट्या म्हणल्यावर बेत भारी असणारच की हो, बरोबर ना. आणि आपल्या आईला आपल्याशिवाय कोण खाऊ घालणार आहे एवढ्या आवडीने, बरोबर ना. कोण कोणाचं नसतं आहे. आपल्या आईची काळजी आपणच घ्यायची असते आणि आपली स्वतःची पण काळजी आपणच घ्यायची असते भावांनो. मग काय, मम्मीला लय कौतुक वाटायला तर माझं. हे बघा ताटामध्ये या सगळेजण जेवायला, मस्त एकदम बेत आहे आज.